नमस्कार, अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदीच घरगुती साहित्यात खूप जास्त पौष्टिक आणि एकदम कुरकुरीत कच्च्या बटाट्यापासून अगदी 10 मिनिटात तयार होणारा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आणि सरळ आहे बघा। चला तर मग आता सुरुवात करूया। इथे मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहे बघा आणि त्याची साल काढून असे पाण्यात ठेवून घेतले होते आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतले। एक टोमॅटो, एक कांदा घेऊन हे सुद्धा धुवून घेतले। त्यानंतर कांद्यावरची साल सुद्धा काढून घेतलेली आहे बघा। आता आपण हे सर्व किसून घेणार आहोत। तर एक किसणी घेऊन किसणीच्या जी छोटी बाजू असते तिने आपण हे बटाटे, कांदा नंतर टोमॅटो किसून घ्यायचा आहे। हे बघा इथे मी हे दोन्ही बटाटे किसून घेतले। त्यानंतर कांदा सुद्धा किसणीच्या जी छोटी बाजू असते तिनंच किसून घ्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटो सुद्धा बघा किसून घ्यायचा। इथे मी सर्व असं वेगवेगळं किसलेलं आहे बघा। तुम्ही असं मिक्स सुद्धा किसू शकतात। यानंतर एका भांड्यामध्ये हे सर्व किसलेलं साहित्य काढून घेऊया। किसलेल्या साहित्यामध्ये इथे मी 3 टेबलस्पून गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे। गव्हाचं पीठ टाकल्यामुळे याला बाइंडिंग छान येतं बघा। आणि हा नाश्ता कुरकुरीत होण्यासाठी इथे मी 1 चमचा रवा घालून घेतलेला आहे। रव्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर अर्धा चमचा जिरे, 1 चमचा इथे मी लाल मिरची कट करून घेतली ती टाकून घ्यायची आहे। मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ। या साहित्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकतात, पण इथे आपण टोमॅटोचा वापर केला आहे यामुळे मी लिंबाचा रस घातलेला नाही आहे। टोमॅटो घातल्यामुळे याला छान असा आमसूलपणा येतो आणि शिवाय हेल्दी हा नाश्ता तयार होतो। या मिश्रणामध्ये पाणी न घालताच आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवर आपल्याला हलकासा तवा गरम करून यामध्ये इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे। तुम्ही तुपाऐवजी बटर सुद्धा वापरू शकतात। तव्याला सर्व बाजूने आपल्याला हे तूप लावून घेतल्यानंतर हे बॅटर आपल्याला तव्यावर तसं गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे। हे बॅटर आपण जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि खूप सैलसरही ठेवायचं नाही बघा। हे बॅटर जर पातळ झालं तर पॅनकेक हे नरम पडू शकतात आणि अगदीच असं घट्ट जर ठेवलं तर पॅनकेक हे अगदीच असे गच्च तयार होतात। अगदी 10 मिनिटात तयार होतो बघा हा नाश्त्याचा प्रकार। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। चमच्याने पूर्ण असा गोल आकार देऊन झाला की यावरती इथे मी लाल मिरचीचे काप थोडेसे ठेवले होते ते टाकून घ्यायचे आहे। यामुळे पॅनकेक हे वरून दिसायला खूप छान दिसतात। त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तुम्ही लाल मिरचीचे तुकड्याऐवजी चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर आपल्याला यावरती तूप घालून घ्यायचं आहे। तुपामुळे खूप छान लागते बघा हे पॅनकेक्स खायला। मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। या पॅनकेकला आता पलटी करून घ्यायचं आहे। तर इथे मी हातानेच असं पलटी करून घेतलेलं आहे बघा। अगदी सहज पलटी होते, अजिबात तव्याला हे चिटकत नाही। गॅसची फ्लेम अगदीच मिडियम ठेवून दोन्ही बाजूने आपल्याला हा पॅनकेक मस्त असं भाजून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकतात मस्त याला रंग सुद्धा आलेला आहे बघा। अगदी घरातीलच साहित्य वापरून तयार झालेला आहे कुरकुरीत तसेच पौष्टिक नाश्ता। चला तर मग एका ताटात काढून घेऊया। हे बघा दुसरा हा पॅनकेक सुद्धा मी असंच बनवून घेतलेला आहे। आता परत मी एक बनवून दाखवत आहे। तव्यावर तूप घालून हे बॅटर आपल्याला अगदीच मस्त असं गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोरडं झालं की लगेच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे बघा। मुलांच्या टिफिनला सुद्धा काय द्यावा हे आपल्याला सुचत नाही, तर असा 10 मिनिटात तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हा पदार्थ तयार करू शकतात। मुले सुद्धा आवडीने खातील आणि शिवाय हा खूप हेल्दी असा आहे। तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये बघा असा पटकन तुम्ही 10 मिनिटात करून देऊ शकतात आणि अगदी घरातील साहित्य वापरूनच तयार होतो। तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ही रेसिपी। हे पॅनकेक तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत किंवा असे देखील जरी खाल्ले तरी खूप छान लागतात खायला। तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। त्याचबरोबर लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।